ती सावली असेल ते सावलीमध्ये आपण 4 बेड लावणं अपेक्षित 4 बेड लावणं आणि 6 महिन्यात लखपती. जर आपल्याला 1 टन गांडूळ खत विकत आणायचं म्हटलं तर त्याची सरकारने ठरवलेली किंमत 10,000 रुपये प्रति टन म्हणजे 10 रुपये किलो. आणि कोणताही शेतकरी 10,000 रुपये खर्च करून ते आणू शकत नाही कारण त्याची आर्थिक परिस्थिती नाही. जर शेतकऱ्यांनी 4 बेड लावले 4 टन गांडूळ खत दर 2 महिन्याला तयार होते. एक बेड 12x4x2 साईज म्हणजे 50 स्क्वेअर फूट असे 4 बेड लावले. मध्ये 2 फूट यायला जायला कमी जागा म्हणजे साधारणपणे 50 चे 200 स्क्वेअर फूट मध्ये यायला जागा 50-60 स्क्वेअर फूट 250 स्क्वेअर फुटामध्ये एवढीच फक्त जागा लागणार. ह्या जागेमध्ये आपल्याला 4 बेड बसवले की एका बेडमध्ये किती रॉ मटेरियल तुम्ही टाकणार आहे. तर आपल्या तिकडे जो उकरड्या पडलेले उकरड्या आपण अशा ढिगाच्या स्वरूपात टाकत असतो. पण त्या हुमणे जे असतात त्या तळाला असतात. ज्या दिवशी आपण मे महिन्यात जून महिन्यात किंवा एप्रिल मे मध्ये उकरडा सगळा काढून नेतो तेव्हा तळाला हुमणे दिसतात. आपण आय असे उचलतो आय अशा शेतात म्हणतात. मग तिथे गेल्यानंतर त्यांचं राज्य चालू होतं. मग तुम्ही म्हणणार भुईमुगाला शेंगा लागत नाही, ऊसाचे मुळे खाऊन टाकला, ऊस जळाला, बटाटे खाऊन टाकले, असे जे प्रॉब्लेम आहेत हे हुमण्यांमुळे होतात. आणि यांना घालवायचा सरकारने किंवा अनेक जणांनी जो मार्ग सांगितला 1000 रुपयाची बाटली आणा, 500 रुपयाची बाटली आणा, 2000ची बाटली आणा, 500 लिटर पाणी टाका, 200 ग्रॅम किंवा 200 लिटरच्या पंपाने फवारा, अशा सूचना तुम्हाला देण्यात आल्या. पहिले 1000 रुपये त्यांना मिळून द्यायचे. बरं हुमण्या औषध मारल्यानंतर हुमण्या जमिनीत त्या जिवंत राहतात का मरतात ते तुम्ही पाहिले का कधी? पाहिलेलं नाही. त्या हुमण्या इतक्या निर्लज्ज झाले त्यांना ते प्रेमपत्र म्हणून ते वापरतात त्या औषधाला. आणि औषध तुम्हाला असं सांगितलं जातं 100 ml घ्या 1000 लिटर पाण्यात पाटाच्या पाण्याने सोडा. तर पाटाच्या पाण्यामध्ये काही 1000 लिटर पाणी असतं आणि 100 ml जर 1000 लिटर मध्ये डिझॉल्व्ह झालं त्याचा विषय संपला, त्याचं कॉन्सन्ट्रेशन संपलं. त्या हुमण्यांना त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. या उलट शेतकऱ्याचे 1000 रुपये त्या हुमण्याच्या दुकानातल्या औषधावर गेले, तो श्रीमंत झाला, कंपनी श्रीमंत झाली. पण हुमण्यांना नैसर्गिकरित्या संपवायच्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे गांडूळ खत प्रकार. इथून शेण उचलायचं आणि याच्यामध्ये टाकायचं, बेडमध्ये टाकायचं. आता बेड हा आपला 2 फूट उंच आहे. 2 फूट उंचीमध्ये आपल्याला अर्धा फूट पालापाचोळा भरायचा. मग त्याच्यामध्ये तुमचा भुईमुगाचा पाला असेल, सारमड असेल, चिपाडा असतील, त्यानंतर ज्वारीचा पालापाचोळा असेल, ऊसाचा चिपाडा असेल, त्यानंतर तुरीचा भुगा असेल किंवा तूर केल्यानंतर उरलेले असेल, बाजरीचे बनगट असतील, जे काही उरलेले भाताचे पुसे, गव्हाचे काढे, असं सगळं आपण मटेरियल जे आहे जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा अर्धा फुटाचा थर लावायचा. त्याच्यानंतर त्याच्यावर 1 फुटाचा शेणाचा थर लावायचा आणि त्याच्यावरती अर्धा फुटाचा परत पालापाचोळ्याचा थर लावायचा. आणि सगळ्यात वरचा थर हा 1 बोट जाडीचा एवढाच म्हणजे 1 इंचाचा आपल्याला करंजाची पाने, करंजाच्या झाडाची हिरवी पाने, त्या हिरव्या पानांचा थर लावायचा. आणि बेडच्या बाजूने आता हे समजा किनार आहे, त्या किनाऱ्याच्या बाजूला सुद्धा 4 बोट जाडीचे असतात सगळं करंजाच्या पानांचा थर लावायचा. करंजाची पानं नैसर्गिक इन्सेक्टिसाइड म्हणून काम करतात. निसर्गातले जे कीड आहे ती इतरांना त्रास देते, त्या किडीला घालवण्याकरता निसर्गाने ह्या झाडाची निर्मिती केलेली. परंतु करंज वृक्षाविषयी फारशी माहिती त्यानंतर त्याचा प्रचार हा कधीही करण्यात आला नाही. फक्त प्रचार करण्यात आला लिंबाच्या झाडाचा. लिंब विजेला धार्जिन असतो. लिंबाची पानं आपण ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, धान्यामध्ये टाकायची किंवा लिंबाच्या लिंबोळ्यांपासून जे तेल तयार होतं ते त्या ठिकाणी पिकांवरती फवारलं जातं किंवा लिंबोळीचा पेंट वापर केला जातो. हे लिंबाविषयी जास्त जनजागरण आपल्या महाराष्ट्रात आणि देशात करण्यात आलं. थोडक्यात लिंबाचं झाड हे 50% अनुदान असं समजा उदाहरणार्थ म्हणून, आणि करंजाचं झाड 100% अनुदान. त्या झाडावर मुद्दाम अभ्यास केला गेला नाही. संबंधित जे कोणी असतील त्यांनी ह्याच्यावर जर अभ्यास केला तर 100% जर कीड गेली तर मग कीड येणार कुठून आणि किडीवर पैसे कमवणार कसे? म्हणून करंजाच्या झाडावरती दुर्लक्ष करण्यात आलं. फक्त लिंबाच्या झाडावरती लक्ष देण्यात आलं. आणि लिंबोळी तेल, लिंबोळी पेंट हे परवडण्यासारखे नाहीये, एवढं सोपं नाहीये. मग करंज या वृक्षाची जी पानं आहेत आपण त्या बेडवरती टाकणार आहोत, साईडने टाकणार. आतापर्यंत गांडूळ खत प्रकल्प तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अनेक तुमच्या गावामध्ये करून दिले असते. त्याच्यामध्ये टाक्या होत्या विटांच्या, नंतर वरती पत्र्याचं शेड होतं. त्या सगळ्या प्रोजेक्टला जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. जागा तीच होती, जागेमध्ये बदल करता येत नव्हता, तिथे उतरे लागायचे.
तिथे घुशी यायच्या, तिथं मुंग्या लागायच्या आणि गांडूळ संपायची आणि सगळ्या विषय तिथेच संपायचा. म्हणून गांडूळ खत प्रकल्पावरचे जे ड्रॉबॅक होते त्याच्यावर अभ्यास करायला नाही कोणी. आता आपण तुमच्या इथे समजा मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने गांडूळ खत प्रकल्प लावला, मुंग्या झाल्या तर ते तुम्हाला काय सांगणार आहे, मुंग्या जर झाल्या तर BC काढून टाका, म्हणजे परत केमिकल आलं, मुंग्या मरतील आणि गांडूळ पण मरतील. नंतर तुम्हाला म्हणजे थायमेट टाका, सगळ्यात बेस्ट मार्ग थायमेट. थायमेट सारखा विषारी अतिशय वाईट असणारा वायू निर्माण करणारा कोणतेही केमिकल. मग थायमेटने उंदर मारणार, उंदराला कावळे खाणार, कावळ्यांना दुसरे प्राणी खाणार, म्हणजे परत आणण्यासाठी परत जैवविविधतेचा धोके देते. यापेक्षा काट्याने जर काटा निघाला आणि भिवून जर आपल्याला माणसं पळाली तर आपल्याला चाकूची, पिस्तुलाची, बंदुकीची गरज काय. म्हणजे थोडक्यात करंज वृक्षांच्या पानापासून जे काही वास निघतो तो वास मुंग्यांचे अस्तित्व धोक्यात आणतो. मुंग्यांना कळतं ह्या वासाने आपल्याला त्रास होतो, सरळ निघून जायचं. तिथं मुंगी येऊ शकत नाही. गेल्या अनेक वर्षात माझा अनुभव. मग दुसरा शत्रू कोणी, गांडुळांचा लाल मुंग्या. लाल मुंग्या ज्या ज्या ठिकाणी मुरमाड जमीन असते, काही जण कुठे लाल मुंगे, त्यांना काय आपण असं आढळू शकत नाही तुम्ही इथं कसं तिथं कसं. पण आपल्या गांडुळांना त्या मुंग्यांपासून संरक्षण करण्याकरता जर आपण आपल्या परिसरात, आपल्या बांधावरती, आपल्या पडीक जमिनीवरती 1500 करंजाची झाडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर लागली तर गावचा विकास व्हायला काहीच अडचण येणार नाही. म्हणजे आपल्याला जे जे फुलवाले असतात, जे हार बनवतात, मध्ये मध्ये जी पानं टाकतात ते करंजाची पानं असतात आणि करंजाच्या पानाची एक युरिया शुक्लाची गोळी भरून जर विकायची म्हणलं तर ते 100 रुपयाला घेतात. म्हणजे आपला आर्थिक फायदा पण करंजाच्या पाण्यामध्ये होत असतो. आता राहिल्या करंजाच्या बियांची पावडर करत असताना, पेंट करत असताना तेल तयार होतं. ते जे तेल आहे, जर आपण मेडिकलमध्ये कुठेही गेलं 50 ml ची बाटली घेतली ती 50 रुपयाला मिळते. म्हणजे 1000 रुपये करंज तेल त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. जर आपल्या गावात 1000 करंजाची झाडं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या लोकांना रोजगाराची संधी नाहीये, ज्या ज्या लोकांना रोजगार नाहीये, अशांची जॉब कार्ड काढली, अशाने हे जर काम दिलं तर त्या ठिकाणी लोकांना रोजही मिळेल. गावामध्ये वृक्षराई पण येईल आणि विशेष म्हणजे 1000 झाडं ज्या गावात असतील करंजाची, त्या गावात मच्छर फिरकत नाही, एक सुद्धा मच्छर तिथे येत नाही. म्हणजे आरोग्यदायी झाडे, आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारते. जर यापासून जे तेल निघलं त्यापासून डिझेल तयार केलं जातं. संपूर्ण बारामतीचा एसटी डेपो, बारामतीमध्ये इंडियन बायोडिझेल सेल्स कॉर्पोरेशन नावाचं त्या ठिकाणी करंजाच्या तेलाचं डिझेल काढणार त्या ठिकाणी फॅक्टरी. संपूर्ण बारामतीचा बायोडिझेल जे काही एसटी डेपो आहे ते बायोडिझेलवर चालतं. जर आपल्या गावात 1000 करंजाची झाडं लावली तर दुसरे, तिसरे, चौथ्या वर्षी त्याला बिये येतात. आपल्याच गावात रोजगाराच्या संधी होतील, आपल्याच गावात पेंडी तयार होतील, आपल्याच गावातल्या पेंडी शेतकरी वापरतील, आपल्याच गावातले शेतकरी त्या छोट्या छोट्या 1-1 लिटर, अर्धा लिटरच्या 100 ml बाटल्या भरतील. त्या मेडिकलवाल्याने विकतील, रोजगाराच्या संधी आपल्या गावात उपलब्ध होतील. अशा अनेक गोष्टी याच्यातून उपलब्ध होतील. अधिक जे डिझेल तयार होईल ते आपल्या गाड्यांना होईल. एक जनरेटर समजा, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीने जनरेटर घ्यावं, तयार झालेले डिझेल आपल्या जनरेटरमध्ये टाकावं. आपला जनरेटर एकदा चालू झाला, एमएससीबीला सुद्धा तुम्ही नेहमी लाईट विकू शकता, आधी गावाला लाईट पुरवू शकता. एमएससीबीवर तुम्हाला डिपेंड राहण्याची गरज नाही. अशा पद्धतीने 1000 करंजाची झाडं. माझी अशी विनंती, जे काही सरपंच, उपसरपंच किंवा जे काही तुमचे सदस्य मंडळी असतील, आपण रोपवाटिका या गावामध्ये तयार करावी. रोपवाटिका महिला बचत गटाच्या माध्यमातून एक 4-5 रोपवाटिका तयार करा. त्यांची जॉब कार्ड काढा, त्यांनाही 250 रुपये हजेरी मिळेल, त्यांनाही रोजगाराची संधी मिळेल. आता उन्हाळा याच्यामध्ये मार्च, एप्रिल, मे, जून याच्यामध्ये नर्सरी बांधवा, तुमच्या लोकांना 4 पैसे मिळतील. सरकारकडे काही कोटी रुपये शिल्लक आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 31 मार्च पर्यंत त्यांना हजारो रुपये खर्च करायचे. फक्त आपले जॉब कार्ड काढणं ग्रामसेवकांना सांगणं अपेक्षित आहे. लोकांना रोजगाराची संधी गावातल्या गावात द्या. 1-2 नर्सऱ्या तयार करा, करंजाच्या नर्सऱ्या तयार करा आणि येणाऱ्या जूनमध्ये 1-2-3 महिन्यामध्ये झाडे एवढं होतं तुमच्याच गावामध्ये लावा, तुमचंच कल्याण करून घ्या. आतापर्यंत सांगायला कोणी नव्हतं. योग्य मार्गदर्शक जेव्हा मिळेल, आणि योग्य मार्गदर्शनाचं काम फक्त शिक्षकच करू शकतो, इतर लोक करतात, परंतु त्यांच्या सांगण्यावरती जो काही विश्वास असतो त्या विश्वासाला थोडे 10%, 20%, 30%, 40% कमी विश्वास असतो. शिक्षक हा निस्वार्थी व्यक्ती आहे, म्हणून शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जर अंमलबजावणी केली तर ते संपूर्ण काम स्वयंपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी 4 पेड लावणं अपेक्षित आहे. तुम्हाला दर 2 महिन्याला 4 टन गांडूळ खत द्यावे लागेल. 4 टन गांडूळ खताचे तुम्हाला 40,000 रुपये झाले. आपल्याला विकत आणायचं असेल तर आपल्या घरचं तयार झालं तर 40,000 रुपये मिळाले आपल्याला. 3 वेळा 2-2 महिन्यातून, म्हणजे 6 महिन्याचं गणित चाललेले, 8 दिवसाचं नाही.
6 महिन्यामध्ये 2-2 महिन्याला 3 वेळा म्हणजे 12 टन गांडूळ खत तयार होतं. म्हणजे 1,20,000 रुपयाचे गांडूळ खत तयार होतं. आता पहिल्या 2 महिन्यात तयार झालेलं 4 टन गांडूळ खत तुम्ही कसं वापरायचं आणि कशा पद्धतीने तुम्ही पिकं घ्यायची, तर माझ्या मोबाईलमध्ये सगळे त्याचे फोटोग्राफ्स आहे, मी तुम्हाला दाखवतो. कोरेगाव विमानाने 15 गुंठेची जागा 100 बाय 150 या अंतरावर असं कंपाऊंड केलेलं आहे. मध्ये पडीक माळरान होतं, एकदम मुरमाड रान आहे. साधारणतः हे मुरमाड रान आहे सगळे धरू आपण. याच्यामध्ये असं 40 फूट रुंद आणि 50 फूट लांब म्हणजे 2,000 स्क्वेअर फूट झाले, म्हणजे 2 गुंठे झाले. 2 गुंठ्यामध्ये मी काय केलं, 2 बाय 2 अंतरावरती जे काय आपलं 4 टन गांडूळ खत तयार झालेलं आहे त्यातलं प्रत्येकी 2-2 किलो 1, 2, 3, 4, 5, 6 जितके लांबपर्यंत बसेल 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट 2-2 फूट अंतरावरती गांडूळ खत 2-2 किलो टाकलं. टाकल्यानंतर माझ्या गावाच्या जवळची नर्सरी कोबी, फ्लावर, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची, कलिंगड, टरबूज सगळ्यांची रोपं घेतो. मग मी प्रायोगिक तत्वावरती 20 कोबी, 20 फ्लावर, 20 ढोबळी मिरची, 20 हिरव्या मिरच्या, 20 वांगी, 20 टोमॅटो असे 5 प्रकारचे त्या ठिकाणी भाजीपाला वर्गीय पिकं आणली आणि ती 2-2च्या लाईन मध्ये लावली. संपूर्ण आपल्याकडे काय सवय की अख्ख्या एकरात कोबी, अख्ख्या एकरात फ्लावर, सगळ्यावरती आळ्या कोणाचं नियंत्रण. आता या ठिकाणी जैविक कीड नियंत्रण होतं. आपण 2 लाईन कोबीच्या शेजारी 2 लाईन फ्लावरच्या, 2 लाईन टोमॅटोच्या, 2 लाईन वांगीच्या आणि 2 लाईन ढोबळी मिरचीच्या. याचा अर्थ असा होतो की या कोबीवर पडणारी कीड, उदाहरणार्थ आळी, ही शेजारी जे काही तुमचं वांग्याचे झाड असेल त्याच्यावर पडणारे जे भुंगी आहेत किंवा त्याच्यावर पडणारे जे काही नागतोडी आहेत त्याच्यावर बसणारे यांना खातात. म्हणजे जीवाला जीव मारतो त्या ठिकाणी, कोणाची संख्या त्या ठिकाणी जास्त होत नाही. आणि 2 किलो गांडूळ खतामध्ये त्या रोपाला फक्त 50 दिवस राहायचे, म्हणजे 2च महिने राहायचे. म्हणजे 2 महिने तुम्हाला जिवंत राहण्याकरता जर समजा 10 किलो धान्य लागत असेल आणि तिथं 100 किलो जर पत्र ठेवलं तर त्या माणसाला उपाशी मारायचे काही कारण नाही. किंवा त्याला पंचपक्वान्न ठेवलं, दररोज पंचपक्वान्नाचं ताट 50 दिवस, त्याला मारण्याचं काही कारण नाही. म्हणजे त्याची अमर्याद वाढ, त्याच एक उत्तम उदाहरण आहे. आता इतक्या लांबीचं इतक्या रुंदीचं पान हे फ्लावरच्या झाडाचं आहे, 50 दिवसाचं. इतकी जाडी पण कुठं आपण पाहिलेली नाही. कुठल्याही प्रकारचं खत मारलेलं नाही, कुठलंही औषध मारलेलं नाही, कोणतेही केमिकल फर्टिलायझर नाही, काही नाही, काहीच नाही. खुरपणी केलेली नाही, पाट पाडलेलं नाही, नांगर आणलेलं नाही, ट्रॅक्टर आणलेलं नाही, बैल आणलेली नाही, सरी पाडलेली नाही, काहीच केलेलं नाही. आहे त्या जमिनीवरती 2-2 किलोचे गांडूळ खताचे डेपो लावले आहे. त्या जमिनीवर पडीक माळरानावर मग अशा पद्धतीने आपण तिथे रोपं लावली. दररोज फक्त पाणी मारायचं. ज्याच्याकडे कमी पाणी असेल त्याने झारीने पाणी मारा, ज्याच्याकडं नळीने पाणी मारायची सोय असेल त्याने नळीने पाणी मारा. पाटाने पाणी द्यायचं नाही, सरीने पाणी सोडायचं नाही, साऱ्यामध्ये पाणी सोडायचं नाही. लागतं 1 लिटर देता 100 लिटर, म्हणजे या ठिकाणी पाण्याची आपली बचत होते. ज्यांची ऐपत येते त्यांनी स्प्रिंकलर सिस्टीम करा. आपल्याकडे ठिबक सिंचनला फार इम्पॉर्टन्स दिलं गेलं. त्याच्याऐवजी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनातला फरक असा आहे, तुम्हाला आंघोळ करायची पण फक्त ते पायावरच पाणी टाकून तुमची आंघोळ होणार नाही. जर तुम्ही त्या डोक्यावरती जर पाणी मारलं तर संपूर्ण अंगावरती पाणी जाऊन ते पायाजवळ येईल. म्हणून स्प्रिंकलर सिस्टीमला जास्त महत्व द्यायचं ठिबक सिंचनच्या ऐवजी. दररोजच्या दररोज ते झाडांना आंघोळ मिळते. दररोज आंघोळ मिळालेलं फ्रेश पाणी असं दिसतं. आणि 2 महिने तुम्ही त्याला फक्त ठिबक सिंचन मध्ये देताय. गाड्यांची धूळ, रस्त्याची धूळ, इकडची धूळ, तिकडची धूळ, हे पान काळं पडून जातं. त्याच्यावरती असंख्य रोग येतात आणि त्याला परत मारायला तुम्ही अजून औषध फवारता. जर या झाडाला दररोज आंघोळ मिळाली तर रोगाचा विषय येत नाही. अधिक जे गांडूळ खत तुमचं तयार झालेले त्याच्यामध्ये या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारं सगळं काही म्हणजे त्याचं अमृत आहे. अमृत पिल्यानंतर कोणते झाड मरू शकत नाही. म्हणून आपलं उदाहरणार्थ आपण 1 एकराचा हिशोब केला, तुम्ही 1 एकरामध्ये 2-2 फुटाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला, 1 एकरामध्ये आपले 2-2 किलोचे 5000 डेपो होतात. 5000 डेपो मध्ये 5 प्रकारची झाडं तुम्ही लावायची. आता सांगितलं वांगी, टोमॅटो, त्यानंतर कोबी, फ्लावर आणि ढोबळी मिरची, प्रत्येकी 1000 रोपं आणायची. आता याच्यामध्ये किचकट काम कोणाकडे, मिरच्या तोडायचे किचकट काम म्हणजे हिरव्या मिरच्या, ती तुम्ही रिजेक्ट केलं तरी चालेल. ढोबळी मिरची सहज तोडता येते, कमी वेळेमध्ये जास्त. वांगी कमी वेळेमध्ये जास्त तोडता येते. आणि कोबीला फक्त चाकूत लावायचं, फ्लावरला फक्त चाकूत लावायचं. आणि
एवढी पानं 8 ते 10 पानं जर साईडला असतील आणि मध्ये 1.5 ते 2 किलोचा गड्डा निघतो, मग हा 1 किलोचा गड्डा तुम्ही पकडा आणि त्या कोबीला किंवा त्या फ्लावरला असं समजा की 10 रुपये किलोचा भाव मिळाला. 10 रुपये किलोचा भाव मिळू शकतो. किमान 10 रुपयाला अख्खा गड्डा, 10 सोडा 5 रुपये पकडा, 5 रुपये पकडा. खर्च काहीच नाहीये. जे रोप आणायला गेलं तेवढाच खर्च आणि शेवटी लावायच्या दिवशी जो खर्च झाला, लावणीचा 2-3 बाया घेऊन तो खर्च आणि काढणीच्या दिवशी चाकू घ्यायचं कापायचं, चाकू घ्यायचं कापायचं. 20-25 कोबीचे गड्डे घेतले की पोतं भरलं. म्हणजे कमीत कमी मजुरी याच्यामध्ये आपण कोबी आणि फ्लावर 2 पिकं घेऊ शकतो. मिनिमम पार बाजार पडला, पार 5 रुपयाला गड्डा जाईल का नाही आपण, तरी 1 एकरामध्ये 50,000 रुपये जाईल. पार भाव पडू दे. आज रोजी काय होते, 5 रुपयाला जर भाव पडला तर शेतकरी 5 रुपये मायनस मध्ये जातो. कारण त्याचं लावण्यापासून हे खत आण, ते युरिया आण, शुक्ला आण, फॉस्फेट आण, बी खत आण, ती खत आण, ते फर्टिलायझर मार, हे करत करत त्याचे 5 रुपये खर्च होतो आणि 5 ला 5 गेले की तो लॉस मध्ये गेला. अशी सध्या एक्झिस्टिंग पोझिशन आहे. म्हणून इथं फक्त आपण रोप आणून लावायचं. ह्याच्या व्यतिरिक्त पाणी देण्या व्यतिरिक्त आपला खर्च काहीच करायचं नाही. हा जर आपला खर्च वाचला तर तो खर्च म्हणजे मिळायला पूर्ण नफा आहे आपला. आणि 5 रुपये किलो जरी कोबीचा गड्डा मिळाला तरी 50,000 रुपये झाले. आणि होणारा जो तुमचा खर्च आहे एकराला होणारा खर्च हा 10 रुपये उदाहरणार्थ, काहीच नाही येतो. म्हणजे फक्त रोप आपण अशी पण आणणार आहे तशी पण आणणार आहे. म्हणजे खर्च तुमचा जवळजवळ 0 आहे. जो काही खर्च तुम्ही आजपर्यंत करत आले तो तुम्हाला प्लस मध्ये जाणार आहे. म्हणजे तो 3 रुपये तरी खर्च येईल का नाही. मग 5 व 3 8 रुपये झाले, म्हणजे 80,000 रुपये एकराचे झाले 2 महिन्यामध्ये. अशा पद्धतीने जर आपण प्रायोगिक तत्वावरती कोबी आणि फ्लावर हे 2 पिकं करायची सध्या, कोबी फ्लावर, त्यानंतर वांगी सहज तोडता येतात, ढोबळी मिरची सहज तोडता येते. अनेक जण म्हणतात त्याच्याकरता आपल्याला काय पाहिजे, पॉली हाऊस पाहिजे. पॉली हाऊस म्हणजे पैसे कमवायचा धंदा आहे. शेतकऱ्यांना पहिले गटारात घालायचं, त्याला पॉली हाऊस कर म्हणायचं, त्याला कर्ज काढायला लावायचं, त्याला हप्ते भरायला लावायचे आणि पॉली हाऊस मध्ये परत युरिया शुक्ला मार म्हणायचं, म्हणजे परत आठवून काढायचं, फुपाट्यात ठेवायचं. इथं आपल्याला पॉली हाऊसची गरज नाही. डायरेक्ट 24 तास ज्या ठिकाणी तो 12 तास ऊन असेल, 1 मेला सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. 1 मेला कोबी फ्लावरची, म्हणजे गांडूळ खतामध्ये एवढी ताकद. म्हणून तुम्ही 12 महिन्यात कोणत्याही दिवशी कोबी फ्लावर हे 2 पिकं तुम्ही कधी करू शकता किंवा इतर कोणती पिकं करू शकता. म्हणून जर या ठिकाणी शेतकऱ्यांनी मी बेड उपलब्ध करून देणार आहे, आता आपल्याला किती गुंतवायचे आणि किती फायदा होणार. आता 1 बेडचं गणित सांगतो त्याप्रमाणे 4 बेडचं गणित करायचं ना आपण लक्षात कसे होते पाहिजे. 1 बेडचं किंमत आहे 7,200. बेडची किंमत 2700 रुपये. त्याला फिटिंग करण्याचे लोखंडी बार 500 रुपयाचे आणि 4 किलो गांडूळ प्रत्येकी 1,000 रुपये किलो प्रमाणे 4,000 रुपये. 1,000 रुपये प्रति किलो हा भाव कुणी ठरवला, महाराष्ट्र शासन कृषी विभाग. तुम्ही पुढे गेले, बारामतीला गेले, BSI मांजरीला गेले, ऍग्रिकल्चर कॉलेज पुण्याला गेले, राहुरीला गेले, 1,000 रुपये किलो प्रमाणे तुम्हाला गांडूळ मिळतात. ती पण आपली नव्हे. आता मी जे म्हणतोय ती आफ्रिकन व्हरायटी, त्याचं नाव युटिलिस युजिनी आहे आणि आपल्या इंडियन व्हरायटीचं नाव आहे आयसिनिया फेटिडा आणि फेरेटिमा पोस्टुमा. त्या 2 जाती आपल्या इंडियन जाती. ही फॉरेन कंट्रीमध्ये बाहेरची एक्झॉटिक जाते. आपल्या गांडुळांना तेवढं संपवायला 6 महिने लागतात. तेच मटेरियल ह्या गांडुळांना संपवायला फक्त 2 महिने लागतात. मग 6 महिने कुठून 2 महिने कुठून, मग ह्यांना वापरण्यापेक्षा ह्यांना वापरू. मग ही जी युटिलिस युजिनी जात आहे, मी 20 वर्षापूर्वी एका संशोधन संस्थेमधून दिल्लीमधून विकत आणली होती 5 किलो. त्यावेळेस त्याचा 500 रुपये भाव होता. मग 2004, 4,6, 6,8 असं करत करत आता माझ्याकडे 1,000 किलो गांडुळांपेक्षा जास्त गांडूळ उपलब्ध आहे. मग 4 किलो गांडूळ आपण जेव्हा इथं टाकू त्याचे 4,000 रुपये, बेडचे 2700 रुपये हे आपण विकत जातो. त्यानंतर लोखंडी बार 8 MM चे ते 64 रुपये किलो मार्केटमध्ये मिळतात. त्याची ते सगळं वजन धरून त्याची किंमत 500 रुपये. 7,200 रुपये शेतकऱ्यांनी गुंतवले. आता त्याला 7,200 आणि 6 महिन्याचे गणित सांगणार. तुम्ही त्याचे दुप्पट करायचं 12 महिन्याचं. 6 महिन्यामध्ये तुम्हाला 7,200 गुंतवले. पहिल्या 2 महिन्यामध्ये त्याच्यापासून तुम्हाला 1 टन गांडूळ तयार झालं, म्हणजे 10,000 रुपयाचं गांडूळ तयार झालं. म्हणजे 7,200 हे 10,000 वजा केले 2800 रुपये राहिले. पहिल्या 2 महिन्यामध्ये 2800 रुपये निव्वळ नफा तुमचे केलेली गुंतवणूक वसूल झालं. 60व्या दिवशी पैसे वसूल. आता 4 किलो गांडूळ जी टाकली त्या 4 किलो गांडूळांचे 4.5 ते 5 किलो गांडूळ तयार होते. त्यांचं पुनरुत्पादन होतं. अर्धा 1 किलो सोडा 4.5 किलो पकडा, म्हणजे अर्धा किलो म्हणजे 500 रुपयाचे गांडूळ तयार झाले.
28,533 रुपये तुमचा निव्वळ नफा पहिल्या 2 महिन्यामध्ये. दुसऱ्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला गांडूळ विकत आणायचे नाही, तुम्हाला बेड विकत आणायचं नाही, तुम्हाला ती लाकडे विकत आणायचे नाही. म्हणजे 7,200 प्लस मध्ये गेले तुम्ही. जे पुढच्या 2 महिन्यात मिळतील ते 10,000 गांडूळ खताचे, 500 रुपये गांडूळाचे, म्हणजे 10,500 रुपये झाले दुसऱ्या 2 महिन्यात. तिसऱ्या 2 महिन्यात 10,500, 10,500 आणि 10,500 किती झाले? 10 20 21 झाले. आणि हे 33, 21,000 आणि 33 म्हणजे जवळजवळ 25,000 रुपये झाले. 6 महिन्यामध्ये एका बेड पासून 25,000 रुपये निव्वळ नफा झाला. तर 4 बेड लावले की 1,00,000 रुपये झाले. सरळ सरळ गणित. म्हणजे शेतकरी खतांच्या बाबतीत लखपती झाला. आधी पहिले 2 महिन्यात 10,000 किलो जे 4,000 किलो गांडूळ खत वापर तयार झालं, त्याची कोबी फ्लावर लावली, त्याचं गणित नंतरच आहे. इथं तुम्हाला 2,000 तुम्ही झाडे लावणार आहे, प्रत्येकी 400 असे 5 प्रकारचे, प्रत्येकाला 5 रुपये किलोचा भाव पकडा. प्रत्येकाला 5 रुपये किलोचा मिनिमम भाव जरी पकडला आपण तर 2,000 झाडे आहेत तुमची कोबी फ्लावरची. 5 रुपये हिशोब केला तर 10,000 रुपये झाले. दर 2 महिन्याला ते 10,000 रुपये. 10,000 सोडा, अजूनही भाव कमी झाला. 2.5 रुपयाला जर तुमचा गड्डा गेला तरी 5,000 रुपये झाले. 2 महिन्याला 5,000 कोबी फ्लावरचे, त्याच्यानंतर पुढच्या 2 महिन्याला कोबी फ्लावर 5,000 आणि त्याच्या पुढच्या महिन्याला 5,000 पर टाकून देण्याचा भाव सांगितलं तुम्हाला. 7,500 रुपये ते झाले. हे 1,00,000 रुपये झाले. 1,07,500 रुपये झाले. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांनी गांडूळ खत प्रकल्प केले, त्याच्यावरती मालाचं उत्पादन घेतलं, ते शेतकरी लखपती झाला. ते सोसायटीत जायची गरज नाही. सोसायटीत आपण कशाला जातो? पीक कर्ज काढायला. पीक कर्ज किती रुपये मिळतं? ऊसाला 1 एकरला 50,000 रुपये मिळतं. 50 मिळतं, जास्त मिळतं. मग आता 5,00,000 रुपये गेलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने. मग आपल्याकडे 10 एकर ऊस पाहिजे. 10 एकर ऊस अल्पभूधारक शेतकऱ्याकडे आहे का? कोणाकडे 10 एकर जमीन आहे? तेव्हा त्याला 5,00,000 कर्ज मिळणार आहे. लिमिट वाढवले, परंतु तुम्ही घेऊ शकत नाही. आणि परत पारंपरिक पद्धतीने शेती केल्यानंतर जे काही पीक कर्ज घेतले मार्चमध्ये भरताच येत नाही आपल्याला. का? तर कोबी लावली जळाली, फ्लावर लावली कीड पडली, वांगी लावली त्याला बाजार नाही. असं म्हणता म्हणता आपण साधा 1 एकरावर 45,000 रुपये कर्ज काढले सुद्धा वर्षभर भरू शकत नाही. जर आपण ह्या पद्धतीने काम केलं, आपण 6 महिन्यात लखपती. 6 महिन्यात जर नाही लखपती झाला शेतकरी तर मला पगार लई होती. मला पगार 1,42,000 रुपये. नाही शेतकरी लखपती झाला 1,00,000 माझ्या पगारात देत होतो. इतक्यापर्यंत माझा अभ्यास आहे त्याचा. म्हणून शेतकऱ्यांनी ह्या बाबतीमध्ये पुढाकार घ्यावा. त्यांनी अवश्य 4 बेड लावावं. एखाद्याचे 4 बेडचे 28,000 ऐकत नसेल त्यांनी 1 लावा, नंतरच्या महिन्यात दुसरा लावा, नंतरच्या महिन्यात तिसरा लावा. असं करू शकता तुम्ही. आणि याच्याकरता आपण 7,200 गुंतवणूक म्हणजे विशेष अशी काही नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती 7,200 एका बेडची गुंतवायची त्यांनी अवश्य गुंतवा. प्रायोगिक तत्वावरती एखाद्या 2 ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून देतो मी. तर तुम्ही फक्त पैशाची व्यवस्था करा, 7,200 रुपयाची व्यवस्था करा आणि तुम्ही तुमचे लखपती हो. त्याच्यापासून मला काही फायदा नाहीये किंवा मला त्याच्यापासून काही इन्कम नाही किंवा मला त्याच्यापासून फार करोडपती होणार अशाचा भाग नाही. मागच्या वर्षी शिरूर तालुक्यातील, हवेली तालुक्यातील, त्यानंतर खेड तालुक्यातील, त्यानंतर पुरंदर तालुक्यातील जवळजवळ 60 ते 70 शेतकऱ्यांना मी माझ्या स्वतःच्या जवळच्या पैशाने भेट दिलेत माझा प्रयोग सक्सेसफुल करण्याकरता. सरळ विचार आहे 7,200 किंमत तुमची किती ऐपती द्यायची? एक शेतकरी मला माझे काहीच नाही, चल ठीक आहे तुझ्याकडे शेण आहे ना, लावून टाक. एक मला माझ्याकडे 2,000 ऐपत, ते 2,000 रुपये. एक मला माझ्याकडे 3,000 रुपये, 3,000 रुपये. 2 महिन्याने 1,000 रुपये दे, 2 महिन्यांनी तुला काय द्यायचे ते नाही देऊ नको, पण माझा प्रयोग मला तुझ्या इथे करायचा. असं करत करत मी मागच्या वर्षी 1 जानेवारी 2021 ही 1 जानेवारी 2021 जवळजवळ 365 टन गांडूळ खत तयार होईल. म्हणजे वर्षभरामध्ये 6 वेळा तयार होईल. पहिला बेड लोणीकर, दुसरा बेड केसनन. असं करत करत ज्या ज्या ठिकाणी माझे विद्यार्थी की त्यांच्या घरी शेती, त्यांच्या घरी जमीन, त्यांच्या घरी उकरडी आहे, अशाच विद्यार्थ्यांच्या घरी मी माझे प्रयोग केले आणि 100% सक्सेसफुल झाले. ज्यांना आता त्यांनी मागच्या वर्षी लोणीकरचे सुनील कंद म्हणून त्यांनी जे गांडूळ खत तयार होईल त्याच्यावरती त्यांनी कांद्याचे रोप लावले. कांद्याचे रोप नंतर ते कांद्याचं रोप मोठं झालं, सेंद्रिय कांदा त्याला म्हणतात. त्या कांद्यावरती त्यांनी नंतर गोठ तयार केले किंवा कांद्याचे बी तयार केले. एकही रोग नाही, जेवढी फुलं तेवढी फळं. अशा पद्धतीने आपण दर 2 महिन्यांनी थोडं 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 करत आपण काय दूध खाल्ल्या रूप येणार नाही. म्हणून थोडं थोडं तुम्ही गांडूळ खत तयार करा. प्रायोगिक तत्वावरती 200 झाडं लावा, 300 लावा, 100 लावा. अशा पद्धतीने प्रयोग करत करत चला.
आणि स्वतः लखपती व्हा, शेजारच्याला लखपती करा आणि आपण लखपती झाले की सगळ्यांना कळतं। लक्षात ठेवा, पैसे आले की सगळ्यांना कळतात की तुला कसे काय पैसे आले, तू कसं काय लखपती झाला, तुझी शेती भारी दिसते, तुझी पिकं भारी दिसतात, मग मला थोडं सांग। असं करत करत तुम्ही जर याचा प्रचार केला तर तुमचाच फायदा होणार आहे आणि तुमचा फायदा झाला म्हणजे गावाचा फायदा होणार आहे, गावाचा फायदा झाला म्हणजे राज्याचा, देशाचा आणि सगळ्यांचा फायदा होणार आहे। म्हणून लखपती शेतकऱ्यांचं गाव शिरूर तालुक्याचं पहिलं निर्वी ग्रामपंचायत व्हावं अशा अपेक्षेने या ठिकाणी शोभाताई तर्फेंनी मला मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की आमचे शेतकरी या लखपती योजनेमध्ये तुम्ही या आणि एकदा माहिती सांगा, म्हणजे प्रायोगिक तत्वावर दोघांचा बने करूया। आपण आता जो बेड आणले तिथे गांडूळ प्रकल्प आपण इथंच करूया। आता याच्याकरता जे रॉ मटेरियल लागतं ते पालापाचोळा आहे, त्यानंतर शेण आणि पालापाचोळा एवढंच लागणार आहे आपल्याला। त्यानंतर इथे जर आपण हे गांडूळ प्रकल्प लावला ग्रामपंचायत अंतर्गत तर परिसराची स्वच्छता होईल, हे सगळा पालापाचोळा त्याच्यामध्ये जाईल आणि ग्रामपंचायतीला 1 टन गांडूळ दर 2 महिन्यात तयार होईल। त्यांनी ते 1-1 किलोची पाकिटे शेतकऱ्यांना विकावी, सरकारी बाजार भावाचा 10 रुपये किलो आहे, ग्रामपंचायतीने 50% सवलतीच्या भावात द्यावं, 5 रुपये किलो द्यावं, शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेऊन बघावा आणि मग त्यांच्या घरी करावं। प्रायोगिक तत्वावरती ग्रामपंचायतीने 1 बेड आताच्या आता आपण या ठिकाणी लावून देऊ, त्याचा आदर्श घेऊन इतरांनी तो लावावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करताना सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी। आता मी जेवढं सांगितलं त्याच्यावर कोणाला काही शंका असेल